श्रीमती छाया प्रल्हाद पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न। धुळे तालुक्यातील निमडाळी येथील जिल्हा परिषद शाळा येथील प्राथमिक शिक्षिका श्रीमती छाया प्रल्हाद पाटील हे प्रदीर्घ सेवा करून नियत वयोमानानुसार 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त झाले। त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज धुळे शहरातील श्री मॅरेज लॉन्स नकाने रोड धुळे येथील सभागृहात सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला। तर प्रदीर्घ 30 वर्षे सेवा त्यांनी शिक्षण क्षेत्रात शिक्षिका म्हणून कार्यरत होते। गेले अनेक वर्षे त्यांनी या ठिकाणी आपली सेवा बजावली, ज्यात श्रीमती छाया पाटील यांनी जांभडी या गावापासून या ठिकाणी या शिक्षण क्षेत्रात शिक्षिका म्हणून कार्यरत झाले, रुजू झाले। तदनंतर नकाने, निमडाळे यासह आज निमडाळे येथून ते सेवानिवृत्त झाले। तर त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज दिनांक 6 जून 2026 रोजी शिवराज्याभिषेक दिनी पार पडला। तर यावेळेस सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तदनंतर कैलासवासी लोटन पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी विस्तार अधिकारी सुरेशभाई साने, जिल्हा परिषद शाळा निमडाळे मुख्याध्यापक साहेबराव गिरासे, जोडगे ग्रामपंचायत माजी सरपंच बडीराम देसले, व्यावसायिक अशोक मिरचंद आणि जहिंद हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक SD पाटील, सेवानिवृत्त PSI निंबा शिंदे, उपमहापौर ज्योत्स्नाताई प्रफुल्ल पाटील, सर्व मान्यवर उपस्थितांच्या उपस्थितीत या ठिकाणी सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला। तर श्रीमती छाया लोटन पाटील यांनी अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडविले। अनेक विविध जिल्ह्यात, विविध महाराष्ट्रात, राज्यात विद्यार्थी हे मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत। त्यांनी कैलासवासी लोटन पाटील यांच्या मुलाच्या मार्गदर्शनात या ठिकाणी पती कैलासवासी लोटन पाटील यांनी त्यांचे D.Ed केले। तदनंतर या ठिकाणी ते शिक्षक झाले। प्रदीर्घ 30 वर्ष सेवा त्यांनी शिक्षण क्षेत्रात ते कार्यरत होते। या प्रसंगी या ठिकाणी त्यांना या कार्यकाळात त्यांचे आप्तेष्ट, नातलग, मित्र परिवार यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले। तर त्यांना 3 मुलं असून 2 मुली, 1 मुलगा आहे। मुलगा विजय शिंदे हा देखील एक नाशिक येथे एक स्वतः उद्योजक आहे। सोनबाई सोनल शिंदे, मुलगी शिक्षिका सौ दीप्ती देसले, जावई संदीप देसले, तसेच दुसरी मुलगी सौ ज्योती पाटील या देखील शिक्षिका असून जावई राहुल पाटील, संपूर्ण पाटील व शिंदे परिवार यांनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर अनेक विविध शिक्षक संघटना, पदाधिकारी, आप्तेष्ट, नातलग, मित्र परिवार यांनी या ठिकाणी येऊन श्रीमती छाया प्रल्हाद पाटील यांना त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। त्यांचा मुलगा श्री विजय शिंदे हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत। MBAचं शिक्षण पूर्ण करून दुसरीकडे कुठे नोकरी करण्यापेक्षा मी स्वतः दुसऱ्याला नोकरी देईन या उद्देशाने त्यांनी नाशिक येथे स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे। छायामाईची सून या डॉक्टर सोनल MD आयुर्वेदिक आहे। त्यांची नातवंड संदीप्ती, श्राव, देवकी, कृष्णा, शिव यांना पूर्ण देवतावा आहे आणि या गोकुळामध्ये छायामाई लागलेल्या असतात। मी आता त्यांचा उल्लेख केला की त्यांच्या 2 मुली आणि 1 परिवार, हा एक मुलगा असा परिवार आहे आपल्याकडे। पण व्यासपीठाला मी ते सांगू इच्छितो, 2 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे। त्याच्यात मी एक मुद्दाम जास्त वाटलं, कारण की मला जे आता सांगायचं आहे ते आम्ही छायामाईंना गप्पांमध्ये, कधी चिडवण्यामध्ये, कधी गमतीमध्ये बोलतो आणि मुलं सासूबाई बोलतो त्या छायामाई म्हणून उल्लेख करते का त्यांचं नाव आहे छायामाई आहे। सासूबाई तुम्हाला किती मुलं आहेत हो? तेव्हा सासूबाई सांगतात मला 3 मुली आहेत, 3 मुलं आहेत। त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आहे, ते आनंद आम्हाला सांगायचा होता या ठिकाणी। त्यामुळे मला एवढं फारच आवडला। सेवा याच्यातील आज समाजाचा शेवटचा दिवस, आजच्या डिजिटल युगात, धकाधकीच्या युगात आणि शासनाकडून रोजचे जे भत्ते निघतात त्या सर्व याच्यातून त्यांनी
काही बरोबर शिक्षण घेतलं. त्यांचं आता खेळाची स्पर्धा आहे ती 10वी झालेली आहे, पुढच्या लवकर होत असतात. त्याप्रमाणे त्यांनी लढले त्या वडिलांनी लवकर होतात. पुढेही त्यांची शिक्षणाची खूप इच्छा होती. शिक्षिका होण्याचं स्वप्न आधीपासून होतं. मग त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर स्वप्न सुरू होतं. पुढे संसार करत असताना त्यांनी DED शिक्षण घेतले. तेव्हा दादा होते त्यांचे जोडीदार. त्यांनी शिक्षण घेतलं DEDचं. त्यानंतर नोकरीला लागले. नोकरीला लागल्यानंतर संसार चांगला चालत असताना काळाच्या गोष्ट वेगळंच होतं. तर त्यांचा जोडीदार हा आपल्याकडे मानाने घेऊन होता. त्यांच्यावर आभार एवढं संकट सुचलं तेव्हा कोणत्याही सेवा किंवा आपला जोडीदार आयुष्याच्या पाठी जेव्हा सोडून जातो तेव्हा पुढचं आयुष्य डायरेक्ट अंधार होऊन जातो. नाही काही समजत नाही. गारे भले आकाशी त्याचं चित्त गुलाबाशी सोपं नाही. आज सरकारमध्ये केवळ माझी वेळ नाही आहे. त्यांची मुलगी माझी मोठी सून आहे. ती बी शिक्षक आहे कामगार. आमच्या कुटुंबामध्ये 3-4 शिक्षक आहेत. शिक्षक काय पेशा आहे ही मी जवळून पाहिजे. शी म्हणजे शिस्त, श म्हणजे क्षमता आणि क म्हणजे कर्तव्य. या तिघा गुणांचा जर संगम असेल तो खरा शिक्षक. मी 10 शिक्षकाच्या पाठ्या भरपूर येतो. साधी भाषेमध्ये सांगतो 10 शिक्षकाच्या पाठ्या भरपूर आहे. ते कसं होईल आपल्याला माहिती. काही मी थोडं काम करतो. मी काही मोठं माणूस नाही. मी शेतीचे थोडं काम करतो. 18पासून काम आठवी आहे. 2005 मध्ये सरपंच होतो. अख्ख्या क्रमाला आमची मोदी सरपंच होती. जिल्हा परिषदेला सरकारमध्ये उभा 14-15 माणसांनी कमी पडली. परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस प्राथमिक शिक्षक म्हणून आपली नियुक्ती होते आणि ज्यावेळेस शाळेचा आपला हाती गेलो त्यावेळेस जिल्हा परिषद आपल्याला कुठे नोकरी होती कुठे सर्व्हिस देईल हे माहीत नसतं. परंतु आमच्या घरी पाहिजे सुरुवात मराठवाड्यापासून कन्नड तालुक्यातून मराठवाड्यातला इतिहास पाहिजे. मराठवाड्याचा सोपा विभाग नाही. सर्वांना चांगले सलोख येते. 15 मिनिटं जरी शिक्षक उशिरा होणार मॅडम तुम्ही किती वाजता आले असा मराठवाडा सोबत नाही. भेट सुरू करा चांगला म्हणून मराठवाडा सोबत आहे. कारण की माझी बहीण मराठवाड्यामध्ये मी 90 ते 94 वर्ष कन्नड कारखान्याचं काम केलेलं आहे. म्हणून मराठवाड्याचं माझे नाव जोडलेले आहे. आणि त्या ठिकाणी नोकरी करून शेवट उत्तर महाराष्ट्रामध्ये येते आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये काही गाव आहे की त्या ठिकाणी शिक्षक मंडळाला खूप त्रास आहे. गावाचे नाव नाही सांग. परंतु एवढा खर्चाच्या परिस्थितीमध्ये सेवानिवृत्तीमध्ये सोपली आणि त्याच्या कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख वाढला तर त्या कुटुंबाला फार दयनीय अवस्था येते. समाजामध्ये विधवा याची व्याख्या फार वेगळी आहे. परंतु एवढं करून सुद्धा त्यांनी 30-32 वर्ष सेवा केली की भावी पिढी घडवली. 1ली ते 4थी ते 5वी पर्यंत हे फाउंडेशन आहे. तुमचं फाउंडेशन पक्क झालं तर तुम्ही इमारत बनवू शकता. आणि ते काम या ताईंनी केलेलं आहे. निस्वार्थीपणे सेवा केलेली आहे. कर्तव्यामध्ये कुठेही तडजोड केली नाही. नात्या बोलण्यामध्ये कुठेही काही काम असेल तर कुठल्याही प्रकारची ताणी मारली करला टाकली. आमची शाळा समजण्याने माझी शाळा समजून काम केलं म्हणून ते जे कर्तव्य केलेलं आहे
त्याच्यामुळे त्यांना जे फलित आहे आज सर्व कुटुंब सुखी आहे. पती वाढल्यानंतर हा संसाराचा काळ इतक्या चांगल्या पद्धतीने चालवणं एवढं सोपं नाही. एक प्रकारे स्त्री शक्ती आहे. महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ आहे, त्यांच्यापैकी स्त्री आई हे पहिले शक्तीपीठ आहे. आणि म्हणून हा जो संसाराचा काळ आहे, जो कुटुंब घडवलं, कुटुंबांनी घडवलं, नातेगोते सुद्धा घडवलं. आज त्यांची जी वेळ झाली म्हणून काय नाही. कुटुंब ज्यावेळेस अडचणीत येते त्यावेळेस त्याला मदत करणारे फार कमी आहे. पोटाला म्हणण्यासारखे तिथे शेजारी सुद्धा म्हणलं फार आगाव होतो. मला आगाव होतो, प्रत्येकाला आगाव म्हणलं. पण परिस्थिती असे आज भी सेवानिवृत्त झालेले PSI म्हणून इतकं कुटुंब जवळ आहे की ज्याला म्हणतात सगळे भाऊ रक्ताची नातं त्यांच्याकडून शिका. तिथे रक्ताची नातं आज आपल्या समाजामध्ये दुर्लक्षित राहिलेली आहे. सगळं भाऊ वागवतो विचार आज एकत्र आहे. जरी चूल वेगळे असेल पण आज विचाराने एकत्र आहे. त्याचं कारण असं आहे की माझी सुरुवाई तिथे शिक्षिका झाल्या. लहान 2 मुलींच्या सर्व संगोपन गैंगलेली शिक्षिका होत्या. तरी काकांच्या सुविधेपत्नी धर्मपत्नी त्यांनी सांभाळलेला आजही सांभाळ करत. एवढं सोपं नाही. परिस्थिती आज उद्या नाही, श्रीमंती आज उद्या नाही. म्हणून ते एवढं प्रेम हे कुठं पाहायला मिळत नाही, क्वचित 2-4%. म्हणून मला समाजाला विनंती करायची आहे. सर्वात मला या ठिकाणी कार्यक्रमाला पहिला आलेला आहे. ज्याच्या हाती पाण्याची टोळी ते जगत करेल. सर्व श्रेय स्त्रियांना त्याचा आदेश होणारा आमची वेळ आहे. सत्कारवरती एवढं घडवलं जसं जिजाऊ शिवरायांना घडवलं तसं हे जिजाऊ आहे. मी या जिजाऊला मला विनंती करायची आहे की आपण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये, नात्यामध्ये कुठल्याही प्रकारचा क्लेश डोक्यामध्ये ठेवू नये. ज्या दिवशी तुमच्या डोक्यात क्लेश शिरला त्या दिवशी तुमच्या घराण्याची वाट लागली. हा निसर्ग नियम आहे. म्हणून आदर्श घ्यायचा आहे. मला जास्त वेळ घ्यायचं आहे. इथपर्यंत बघते वेळ झालेली आहे. म्हणजे बरीच काय केली आहे. त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेण्याचे जाता एकच सांगेल की तुम्ही कर्तव्य साकार करा. कोणत्याही क्षेत्रात, व्यापारी असो, शैक्षणिक असो, गिरायक असो, या तुम्ही कर्तव्य एकदम चांगलं पालन केलं निस्वार्थी सेवा केली, भगवंत तुमच्या 3 पिढीला कमी करू देणार. एका पिढीला 3 पिढीला कमी करू देणार. या ठिकाणी सरकारवरती आमचे रहिबाई यांचं इतकं कौतुक करायला तितकं सुरू आहे. कारण की ज्यावेळेस माझा तुला त्याच्या मुलीचं समजून आलं, 2 मिनिटं घेणार, जास्त घेणार नाही की संस्कृती घर कसं असावं, 2 मिनिटं तुला देणार. माझा मुलगा मायनिंगमध्ये सुपरवायझर होता आणि त्यांची मुलगी DA होती. आम्ही एका दिवसामध्ये 5 ते 6 मुली पाहून आलो. आणि माझे साडू इतर रमेश पाटील म्हणून राजे साहेबांचे मामू आहे, माझे लहान सांगितलं की भाऊसाहेब तुम्ही जाऊन 3 मी पाहून आलो. काही हरकत नाही, पण तुम्ही आज आमच्याकडे थांबून जा. थोडंसं सांगायचं की माझी मुलगी त्याच्याकडे शिकत होती DA. आणि त्याच्यामुळे तो विषय झाला. आणि त्यावेळेस साडूंची मुलगी, माझी मुलगी, आम्ही सर्व एकत्र बसलो आणि आज
संबंध केला तर काही अडचण नाही. पण तुमची मुलगी ती आहे, आपला मुलगा कसं सापडलं. शेवटी काही गोष्टीचा विचार करावा लागतो की कुठेतरी जवळ यायचं असेल तर काहीतरी करावं लागेल. त्यावेळेस सगळं अण्णांनी सांगितलं आणि त्या मुलींनी मी 2 मुली शिकत केलं, त्यांना सांगितलं 1 महिन्यावर थांबून जातो. परंतु दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं थांबलो आणि हा विचार केला आणि टाईम टाकला. त्यांनी सांगितलं की म्हणे मला अडचण आहे, मी आता जरी घर बांधलेलं आहे त्याच्यामुळे आर्थिक गोष्टी मला अडचण आहे. फक्त एवढंच आहे, बाकी आहे. संदीपचं मावसाकडे येत होतं ते वेगळ्या पाहिजे होतं. त्याच्यावर काय काम ठरल्यानंतर असं झालं की तुमच्याकडनं 1 रुपयाची अपेक्षा नाही, परंतु तुम्हाला पसंत असेल तर नाहीतर मजदूर शब्दामध्ये काय आहे. मजदूर माझी बदली निम्याला झाली आणि मी कसा म्हणजे आमच्या मुख्याध्यापक कशा आहे याची उत्सुकता आमच्या सर्व बंधू भगिनींना होती, शिक्षक वृंदांना होती. त्यांनी आधीच मला तपास करून घेतला की आमच्या मुख्याध्यापक कशा आहे, प्रशासन कसं आहे. आणि त्याप्रमाणे माझ्याकडे 7 शिक्षक भगिनी होत्या आणि 1 उपशिक्षक होता. त्या 7 भगिनींना मी 7 नावाने म्हणतो. जसं हिंदू धर्मामध्ये देवींना महत्व आहे तसं मी या स्त्री भगिनींना महत्व देतो. कारण आम्ही पुरुष मंडळीतून शिकवण्याचं काम करतो आणि या भगिनी पण शिकवण्याचं काम करतात. पण त्याच्यामध्ये फरक असा असतो की या आईच्या स्वरूपाने बालकांना जवळ घेण्याचं त्यांचं जे कला आहे ती पुरुषांपेक्षा भगिनीकडे जास्त असते. आता काहींचा मी अभ्यास केला, काहींनी सांगितलं की जीवनाची कहाणी त्याची पुस्तक लिहिण्यासारखं आहे. जसं एखादा सिनेमा तयार करणारा डायरेक्टर असतो, त्याचं कथानक असतं, तसंच काहींचं हे त्यांच्या उभ्या जीवनामधलं कथानक आहे. पण त्यांनी एवढा संसाराचा राहणा केलंच असताना त्यांना ते दादाचं जाणं हे खूप कठीण प्रसंग त्यांनी या कुटुंब वत्सल ताईंनी सोसला आणि आपल्या 3 मुलांना 2 मुली आणि मुलाला उच्च शिक्षित केलं. ताईंना मी एकच म्हणे की तुम्ही जे प्रामाणिकपणे काम केलं आहे या संभाजीनगर जिल्ह्याच्या गावात असतील किंवा धुळे जिल्ह्याच्या गावामध्ये प्रामाणिकपणे काम केलं त्याची पावती म्हणजे तुम्ही 3 मुलांना 100% घडवलं, शिकवलं आणि त्या नावारूपाला लावलेलं आहे ही त्यांची एक खरी पावती आहे. जे नातेवाईकांनी मित्रांनी त्यांनी केलेल्या त्या कामाची पावती या ठिकाणी अवलंबन केला. खूप काही त्यांच्या बाबतीत चांगलं काय करायला म्हणजे म्हणून मला काय त्याच्या बाबतीत जास्त काय बोलायचं नाही. परंतु शेवटच्या म्हणजे त्यांचं 8 वर्ष चाललं, माझं 8 वर्ष झालं आणि मुलगा पण 8 वर्ष चाललं. आणि शेवटच्या क्षणी त्यांचं एज्युकेशन घ्यायचा त्यांच्या वर्गाचं एज्युकेशन घ्यायचा सन्मान मला आला आणि मला वाटलं की आता शेवटचं वेळी आहे, त्याला आता काय बघायला काय नसेल, आता काय करायचं. परंतु त्या ठिकाणी पहिल्या मला शाळेचं वर्ग पाहायचं आणि वर्गात त्याने या कामाची पावती त्याचं जे कुटुंब त्यांचं जे आज जी भरभराटी आहे तीच भरभराटी त्यांच्या कामाची पावती आहे. आणि म्हणून त्यांच्या वर्गावर गेल्यानंतर मला सुद्धा त्यांच्या कामाची पावती पाहायला मिळाली. रेकॉर्ड आपल्याबरोबर विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली होती आणि म्हणून आज ते सर्व त्यांचं जीवन कार्य खूप भरभराटीचं आहे. आज शेवटी त्यांना एक शुभेच्छा दिली की त्यांना ईश्वरच्या प्रार्थना करतो की त्यांना निरोगी जीवन द्यावं ही प्रार्थना करतो. पुढे आम्ही तुमच्या पाठी आहे. तसंच छायाताईंचा सर्व आपल्याला परिचय झालेला आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात खूप चांगली प्रगती आणि
आज मी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रस्ते में यादें छोड़ जाता है। आणि सगळ्यांनी निमंत्रणाला मान देऊन आपण सगळेच तिथे आला, आपण देखील मान्यवर आहात. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि एक छोटेसं उदाहरण म्हणून सांगतो की शिक्षक काय असतो. तर याचं उदाहरण म्हणजे छाया पाटील मॅडम. आपण आम्ही पण मॅडमच म्हणतो, कारण कसं आहे मॅडम म्हटलं तर एक क्लास वेगळा होतो, त्यामुळे आम्ही मॅडमच म्हणतो. तर जांभळीहून जे लोक आले हे त्यांचं कार्याचं प्रतीक आहे की आता त्यांना ते गाव सोडून देखील जवळपास 20-22 वर्ष झालेले आहे. 26 वर्षापासून त्यांनी ते गाव सोडलेलं आहे, तरी देखील ते लोक इथपर्यंत पोहोचले. याचा अर्थ ते त्यांच्या कामात फार प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक होते. मी ज्यावेळेस दादांनी सांगितलं की त्यांचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस माझा फार आग्रह होता की तुम्ही स्वेच्छानिवृत्ती घेऊन टाका, तुम्हाला काही गरज नाही, कारण त्याची फिजिकल कंडिशन फार खराब होती. आता देखील त्यांना चालायला प्रॉब्लेम आहे, गुडघ्यांचा त्यांचा फार इश्यू आहे. परंतु त्यांनी आमच्या आग्रहाला देखील मान दिला नाही आणि पूर्ण सेवा केली. त्यांना शाळेबद्दल जे शाळेबद्दल इतका लगाव आहे, विद्यार्थ्यांबद्दल इतका लगाव आहे की नाही, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्याकडून जेवढे विद्यार्थी घडले जातील ते घडवण्याचा प्रयत्न मी माझ्या सेवेत पूर्णपणे असा त्यांचा ध्यास आणि त्यांनी केलेलं काम हे सगळ्यांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे. मी एवढंच सांगेन की आता उर्वरित आयुष्य, कारण त्यांनी त्यांच्या सेवेमध्ये कधी टाळा केली कथाही टाकल्या नाही, त्यामुळे आता उर्वरित काळ त्यांच्या सुखसमृद्धीचा आणि आयुर्वेदाचा जावं असं मी महादेवचे प्रार्थना करेन आणि त्यांना सांगेन की आता जो फंड त्यांच्या खात्यात पडलेला आहे तो फंड त्यांनी माझ्या स्वाधीन करावा आणि मी त्यांना पूर्ण देशाची जत्रा करावी एवढी मी त्यांना या सगळ्यांच्या साक्षीने विनंती करतो. हा चालेल ना, काय हरकत नाही. माझ्या आईविषयी सांगायचं म्हटलं तेवढं सांगितलं तेवढं करून सांगितलं. खूप लहान असताना आमच्यावर आई वडील बऱ्याच जबाबदाऱ्या तिने केल्या. ज्या कुटुंबात तिचा जन्म झाला त्या कुटुंबाची परिस्थिती देखील खूप काही अशी हे नव्हती. हालाकीचे दिवस तिने काढले. कधी कधी आई म्हणायची की आम्हाला एक वेळ चांगलं नक्कीच चांगलं मिळायचं नाही. अशा परिस्थितीत मात्र तिने चित्राने शिकायची सोडली आहे. ती म्हणायची की मला शेतात काम करायला आवडत नाही, मला शिकायचंय. परंतु त्यावेळी आईचे जे आजी होतात त्या आता नाही चिंता आजी, तर त्या म्हणायच्या छाया इतकी शेतीचा पुढे मला कुठे आवडतो. परंतु माझ्या आईने त्या आजीचे ते शब्द कानात तसे साठवले आणि तिने त्या शब्दाचा मान दाखवून ती एक चांगली उत्तम आणि आदर्श शिक्षिका ती बनली. आणि तिने फक्त तिलाच नाही तर तिने अनेक पिढ्या या घडवल्या आहेत. तिच्या विद्यार्थ्यांवर असणारं प्रेम हे अतूट आणि अगदी निरागस आहे. आईचं लग्न झाल्यानंतर तिच्या कुटुंबात आली तर त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. लग्नानंतर आई पप्पा माझे काका आत्या आणि सासू सासरे असा हा त्यांचा परिवार होता. आणि एवढ्या कमी वयात म्हणजे 10वी मुली आहे आणि लगेच आईचं लग्न झालं आणि 15व्या वर्षीच्या मुलीवर एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या पडल्यानंतर तरी देखील तिने त्या जबाबदाऱ्या अतिशय उत्तमपणे पार पाडल्या. लग्नानंतर पप्पांना असं वाटलं की आपली बायको मुलगी दिसते तर तिचं आपण शिक्षण
म्हणून पप्पांनी आईला शिकवलं आणि DED केलं. कदाचित त्यांना असं वाटलं असेल की भविष्यात आपली ताटातूट होणार नाही. माझे मुलं हे उघड्यावर पडू नये म्हणून कदाचित पप्पांनी तिचं DED केलं आणि ती तिच्या पायावर उभी राहिली. DED झाल्यानंतर माझ्या काकूंचं लग्न, माझ्या आत्याचं लग्न हे अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी पार पाडलं. आई सांगायची की आत्याच्या लग्नाच्या वेळी की तिला घालायला साडी नव्हती, तर तिने तिच्या DEDला असलेली पांढरी साडी त्यावर 50 रुपये जमा केले होते आणि ती साडी तिने आत्याच्या लग्नात घातली होती. तरी देखील तिने प्रशब्दाने पप्पांना म्हटलं नाही की माझ्याकडे तुम्ही मला साडी विकत घेऊन दिली नाही का, कारण ही परिस्थितीची जाणीव तिला होती. हे सगळं कार्य आपल्याला पार पाडायचं आहे हे तिला समजत होतं. तो संघर्षाला कधीही चांगले दिवस येतात आणि तिला ते चांगले दिवस आले, परंतु काळाने तिच्यासोबत खूप अन्याय केला. लग्नानंतरचे 6 वर्ष अतिशय आनंदाने आणि उत्साहाने त्यांचे व्यतीत केले, परंतु लग्नाच्या 6 वर्षानंतर पप्पांना थोडं व्यसन झाले आणि त्यामुळे घराची जी चौकट होती तर ती कोलमडली. नाही म्हटलं तरी बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष झालं. आईला लगेचच लग्नानंतर जॉब करायचा होता, परंतु पप्पांनी त्यावेळी सांगितले की तुला नोकरी करण्याची गरज नाही. परंतु दिवस असे बदलले तर एक वेळ अशी आली तर माझ्या वडिलांनी आईला सांगितलं की छाया तू नोकरी कर, नोकरी केल्याशिवाय तुला पर्याय नाही, तू तुझी पण टाकू शकणार नाही. अशा प्रकारचं वाक्य माझ्या पप्पांनी आईला सांगितलं आणि त्यावेळी आईला वाटलं की माझं लेकरं म्हणून मी कशी सोडणार. म्हणून मग आईला कॉल कुठे आला, आई नोकरीवर जॉईन झाली, या सगळ्या गोष्टी तिने केल्या आणि कन्नड तालुक्यामध्ये ज्यावेळी ती नोकरीला गेली, जामीन जहागीर म्हणून सगळे लोक इथे आलेले आहेत, त्यांनी अतिशय साथ माझ्या आईला दिली. चांगल्या पद्धतीने तिने आईला सांभाळलं. इथून सकाळी 3 वाजता माझी आई उठायची, माझी काका सोबतीला असायचे नेहमी. माझ्या काकांनी आणि काकूने माझ्या आईला कधीच अंतर दिलं नाही आणि आजही ते अंतर देत नाही आणि यापुढे देणार नाही ही मला खात्री आहे. सगळे 3ला आई उठल्यानंतर काका सायकलने आईला स्टँडवर सोडायचे आणि ती स्टँडवरून 40गावला जायची, 40गावहून ती कन्नडला जायची आणि कन्नडला गेल्यानंतर चिंचोली आणि तिथून ती फाट्यावरून 3 किलोमीटर अंतर पायी चालत जायची. ती तिथे जाऊन मुलांना शिकवायची आणि एवढा सर्व आलेला असतानाही तुम्हाला जाणवलं असेल या सगळ्यांच्या बोलण्यातून की तिने विद्यार्थ्यांसोबत कधीही अन्याय केला नाही. अगदी खेळखेळीच्या वातावरणात तिने मुलांना ठेवलं आणि अतिशय उत्तम असं कार्य तिने तिथं केलं. आणि हे सगळं करत असताना माझ्या आईला माझ्या काकूंची आणि माझ्या काकांची अतिशय योग्य साथ लाभलेली आहे. माझी आई आणि माझी काकू या दोघी दिराने जेठाने म्हटल्या तर त्या सांगायला गेल्याने जेठाने आहे, परंतु त्या दोघी बहिणी म्हणायला काही हरकत नाही. कधीही कोणताही कार्यक्रम असो, कुठे जाणं असो, तरी आई आणि काकू या नेहमी सोबत असतात. काकूने कधीही आईला माझ्या केलेलं नाही. माझी आई ही खूप संघर्षमय वातावरणातून पुढे आलेली आहे आणि तिचा संघर्ष हा आपण सगळ्यांनी आता त्यांच्या बोलण्यातून बघितलेला आहे. त्यानंतर आईची भरती झाल्यानंतर ज्यावेळी पप्पांची अशी घटना झाली तर आमच्या सर्वांच्या पायाखालची जमिनी घासरली होती. आई तिथे नोकरीला होती. आईला माहीत नव्हतं की पप्पा मुलाला भाऊ गेले म्हणून. आईला आईचे मामा खेळायला गेले होते तरी बाबा त्यांना सांगितलं की गाडीचा हात मोडलाय म्हणून तर तुला यावं लागेल. आणि आई कशा अवस्थेत खूप निघाली आणि तिथं आल्यानंतर कळलं की हे सगळं होतं नव्हतं झालेलं होतं. माझे वडील अतिशय टायगर म्हणून माझ्या वडिलांना ओळखलं जायचं आणि आजही टायगर म्हणूनच माझ्या वडिलांची ओळख ही कायम आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने पार पडल्या, परंतु एकच नाराजी आहे की
साथी पाहिजे होती. ज्या वयाच्या 19 वर्षी आज मुलीचे आता लग्न होतात, त्या वयात माझी आई निघून झाली होती. तिने किती मोठा संसार आपल्या नातीशी घेतला होता. एकटी बाई समाजात वावरणं हे खूप कठीण असतं, परंतु या समाजाच्या सगळ्या गोष्टींना थोडा तोड माझ्या आईने दिलं. कधीही तिने तिची मान स्वाभिमानाने नेहमी उंच ठेवली, कधीही तिने तिची मान मी खाली जाऊ दिली नाही. मुलाला तसेच तिने संस्कार घडवले आणि तिने फक्त आम्हाला एवढंच सांगितलं की बेटा शिका, संघर्ष करा. शिक्षण याशिवाय आपल्याला पर्याय नाही, कारण की कोणता प्रसंग केव्हा येईल आणि त्या प्रसंगाला आपण हतबल होऊन चालणार नाही. जर आईने त्यावेळी विचार केला नसता की नाही करायची मुलाला की नाही शिकायचं, तर काय झालं असतं? आज आमचा संपूर्ण परिवार हा वागायला झाला असता. म्हणजे जशी चिमणी तिच्या पंखांखाली आपल्या पिलांना सांभाळते, त्याप्रमाणे माझी आई नावातच तिच्या सावली छाया तिने आम्हाला लेकरांना तिच्या मायेच्या छायेत वाढवलं. कधीही आम्हाला तिने ऊन वारा लागू दिला नाही. एक छोटासा प्रसंग सांगते, खूप वेळ देणार नाही. सायकल, फोर व्हीलर त्या आता उपलब्ध आहेत म्हणून माझी आई, काकू, मी आम्ही तिघंही ऊन असो पाऊस असो काही असो काही घ्यायचं असलं तर आम्ही पिशव्या हातात घ्यायचो आणि पाच करणी धनाने रोड म्हणजे बरेच लांबामध्ये अंतर असते. बँकेत जायचं आहे, सायकल काढायची आणि निघायचं पायी 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 आईच्या प्रत्येक ठिकाणी. आई आणि मी मोठी असल्यामुळे मला माझं बालपण पुढे गेलं हे कळलंच नाही आणि बालपणानंतर मी कधी मोठी झाली हे पण कळलं नाही. म्हणजे माझ्या आईने अतिशय चांगल्या पद्धतीचे संस्कार आम्हाला दिलेले आहेत आणि तिच्या या संस्कारांचा आमच्या या भावी जीवनात आम्हाला नक्कीच उपयोग होत आहे. मी देखील एक शिक्षिका, माझी बहीण ही शिक्षिका आणि माझं भाऊही चांगल्या पद्धतीच्या नोकरीवर आहे. आई इथून पुढे तुझं आयुष्य वरती आनंदात आणि मजेत घालवशील अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि तू आहे कशीच राहा, एकदम हसत खेळत है ना, कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. आणि हा अजून एक सांगण्याची गोष्ट, परवा दिवशीच मोठ्या दादांचा मेसेज आला की शालेय पाठ्यपुस्तक वाटपासाठी जायचंय. तर लगेच म्हणते कशी की नाही आमच्या दादा लगेच सांगतात आम्हाला जावं लागेल. मग दादा आई थोडी तयार झाली, आता तू कुठे झाली पाठ्यपुस्तक घ्यायला? सांगणार एवढा की तिला शाळेविषयी आणि मुलांविषयी इतकी कळवळ असते की त्यांच्यासाठी ती काहीही करायला तयार असते, सगळं विसरते. त्यांच्यासाठी नवीन नवीन शैक्षणिक साहित्य बनवेल. आपण जे फ्रुटी मासाच्या बाटल्या आणतो त्या छोट्या छोट्या बाटल्या असतात, त्या असल्या की नको ते फेकू नको, ते माझ्या शाळेतले लेकर आहेत ना की त्यांना ठेवून जाईल, ते पाणी पिण्यासाठी ते वापरतील. म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये शाळा विद्यार्थी हा जास्तीत जास्त घटक हा सामावलेला असतो. आई मी तुझ्यासाठी एक छोटंसं गाणं म्हणणार आहे. तू कितनी अच्छी है, तू कितनी प्यारी है, प्यारी प्यारी है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ये जो दुनिया है ये बन है कांटों का, तू फुलवारी है. ओ दुख न लागे माँ तेरी अखियाँ, दुख न लागे माँ तेरी अखियाँ, मेरे लिए जागी है तू सारी सारी रतियाँ. मेरी निया पे अपनी निया भी तूने वाली है. ओ माँ,
सेवानिवृत्त होत आहे. परंतु माझ्यासोबत जे सेवानिवृत्त होणार आहेत आणि झालेले आहेत असे माझे वरिष्ठ बंधू आणि भगिनी यांच्यासाठी मी एकच सांगेन की आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याची, स्वतःच्या कर्तृत्वाची काळजी आपण सगळ्यांनी घ्या. आजपर्यंत जे जगता आलं नाही त्याच्यासाठी आता आपण स्वतः जगा, एवढाच मी आपल्यासाठी संदेश देऊ इच्छितो. आज इथं मला बोलण्यासाठी उभं राहावं लागलं. माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी मी बोलायला उभी राहिली आहे, परंतु मला या ठिकाणी उभं राहिलं अगदी भरून येत आहे. कारण की मी सेवा करत असताना 30 वर्ष 6 महिने सेवा केलेली आहे. तर ती सेवा करत असताना जे मी माझ्या चिमुरड्यांसोबत राहिलेली आहे, खेळलेली आहे, तर आता 15 जून पासून मी त्यांच्या त्या प्रेमाला मोकळा आहे. म्हणून मला खूप वाईट वाटत आहे. असो, मी वयोमानानुसार मला सेवानिवृत्त होणं हे गरजेचं आहे. मी ज्या वेळेला 13/11/95 ज्या वेळेला माझी निवृत्ती लांबी राहिली या ठिकाणी झाली, तर मला सुरुवातीला वाटायचं की मी एवढ्या लांब, माझ्या पुढ्यापासून इतक्या लांब ठिकाणी मी नोकरी कशी करेन. खरं म्हणायला गेलं तर फाट्यापासून 3 किलोमीटर पायी मला जायचं होतं. तर ते वर आलेले दगड रोडावरचे ते पाहून पाहून मला भीती वाटायची. आणि मी आवर्जून आठवण करेन की संजय जाधव म्हणून एक शिक्षक मला चिंचोलीला भेटला आणि ते शिक्षकाने मला सांगितलं की बाई, आपलं गाव काही लांब नाही, चला आम्ही आलो तुमच्यासोबत. त्याच्यासोबत बंडूदादा सुद्धा होता. तर त्यांनी मला गोड बोलून तिथं माझ्या जांभळी या गावी नेलं आणि मी ज्या वेळेला त्या जांभळीला गेले, एक गाव अगदी डोंगराच्या मायथ्याशी ते गाव आहे. मला भीती वाटायची की एवढ्या लांब, एवढ्या कोपऱ्यामध्ये मला हे गाव मिळालं तर मी कशी नोकरी करेन. परंतु मला नोकरी केल्याशिवाय पर्याय नव्हता. मगाशी दीदीने सांगितल्याप्रमाणे आमच्या दादांनी, आमच्या टायगर दादांनी सांगितलं होतं की आता तुला नोकरी करावी लागेल, तू सोडून जाशील पण माझी दारू सोडणार नाही, म्हणून तू नोकरी कर. आणि मला नोकरी करणं हे गमत असतं. कारण की व्यसन फार वाईट असतं. माझे पती हे आज पण टायगर आहे, तेव्हा पण टायगर होते. अहो, एका शिपायाला त्यांचं जेव्हा देवस्थान होतं त्यावेळेला जर आपला खूपच याला जरी थोड्या दिवसाची सुट्टी मिळत असेल तर ते माझ्या माणसाचं व्यक्तिमत्व काय असेल याचा आपण फक्त विचार केला पाहिजे. ते खरोखर टायगर होते. आजही ते लेडी टायगर म्हणून ओळखले जातात. आणि बघा, आजच्या त्यांच्या या डॅशिंग नेतृत्वामुळे किंवा त्यांनी समाजामध्ये अनेक अशा माझ्या बंधूंना नोकरीला लावलेल्या म्हणा, त्यांच्या आशीर्वादामुळे मी आज माझं कुटुंब सांभाळू शकेन. त्यांचा वरदहस्त होता, त्यांचे आशीर्वाद ते मला वरून देत आहे, म्हणून माझं कुटुंब सांभाळायची मला शक्ती मिळालेली आहे. त्यांच्यासाठी मी एक म्हणेन, असे टायगर झाले नाही पुढे ना होणार. एरडी टायगर हे नाव जगात गरजत नाही. खरोखर माझे पुढे टायगर होते आणि त्यांच्या त्या कर्तव्याने माझ्या परिवाराला आज सुखाचे दिवस येत आहेत. ते बघा, मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते कारण की वेळ भरपूर झाली आहे. मला खूप काही बोलायचं आहे. एवढंच म्हणेन की मला आजच्या तारखेला इथं येऊन 26 वर्ष झालेली आहे आणि त्या 26 वर्षामध्ये सुद्धा माझी 2 माहेर आहेत. एक माझं गिरडचं माहेर आहे आणि एक माझं जांभळी जहागीरचं माहेर आहे. कन्नड तालुक्यात जांभळी जहागीरला ज्या वेळेला मी नोकरीला गेली त्यावेळेला माझे सगळे माहेरचे माणसं मला मिळाली. माझा भाऊ होता दादा, ते पोलीस पाटील होते गावचे, परंतु त्या दादाने मला कधी अंतर दिलं नाही. माझी ममताबाई आलेली आहे तर दादा म्हटला की बाई, तू इथं बिनधास्त नोकरी कर, तुला कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही. कौतिक
उभं झाले, माझे दादा झाले आणि जाधव दादा झाले, सगळ्यांनीच मला अगदी भरभरून प्रेम दिलेलं आहे. मी त्यांचं प्रेम शब्दाने व्यक्त करू शकत नाही आणि त्या दिलेल्या प्रेमाची पावती तुम्हाला आज स्टेजवर की माझी जी प्रेमाची माहेरची मंडळी आली ती पाहून तुम्हाला मिळालेलीच आहे. माझ्या शाळेविषयी, माझ्या कार्याविषयी आमच्या मुख्याध्यापकांनी, आमच्या वस्त्राधिकारी साहेबांनी सर्व काही माझी कामाची पावती सांगितलेली आहे. ते काही मी जास्त बोलणार नाही. विशेष म्हणजे आमचे दादा हे कर्तव्यदक्ष, आमचे गिराचे दादा मी आम्ही एकाच दिवस रिटायरमेंट आमची झालेली आहे. दादांचा कार्यक्रम एवढा आहे 21 तारखेला झाला, माझा आज होतं. तर आमच्या दादांचं काम अगदी अप टू डेट काम आणि अगदी खडखड नेतृत्व. कोणीही येऊ द्या, 3 वर्षात आमच्याकडे कोणत्या अधिकाऱ्यांनी फडफड सुद्धा केली नाही. आलेले त्यांना सहज रवाना केले. असं आमच्या दादांचं नेतृत्व, कामाची पावती फार आहे. आमच्या दादांनी आपला नमुना नंबर 1 असतं ॲडमिशनचं, तर लोकवर्गणीतून आमच्या दादांनी ते नमुना नंबर 1 पूर्ण लॅमिनेशन करून आणलेलं आहे आजच्या तारखेपर्यंत. तर जे लोक दाखले घ्यायला येतात तर कुठे त्यांना जिथोरे सोडतात कुठे काय होते, तर आता कुठलाही अनुष्ठ आला असेल तर त्यांना सहजासहजी दाखला आपल्याला दाखला दाखल्यासाठी जो दाखला लागतो तो दाखला सहज मिळेल असं आमच्या दादांचं काम आहे. सॉरी, मी आता तुमचा जास्त वेळ घेत नाही. एवढं बोलते आणि चुकून माझ्याकडून काही लोकांना असतील दादासाहेब आणि माझ्या परिवारामध्ये सुद्धा, तर मी सगळ्यांची माफी मागते आणि माझे दोन शब्द संपवते. आणि एक सांगायचं राहून गेलं, माझा जो परिवार आहे, माझ्या दोघी मुली, माझे दोघं जावई, माझी सुनबाई आणि माझा मुलगा, असा गोड असा माझा परिवार मला लाभलेला आहे. त्यातल्या त्यात माझे दीर, माझी जाऊ आणि माझे दोघं पुतणे, तर यांनी मला जी मोलाची साथ दिलेली आहे ती मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. माझे जाऊ, माझे दीर हे कायमस्वरूपी माझ्या पाठीशी आहे, होते आणि आजही राहतील. एवढं मी माझी सदिच्छा व्यक्त करते आणि माझे दोन शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि त्याच्यातून आपलं जीवन सुखी समृद्ध करणे आणि त्याच्यातला मार्ग ह्या पातळी गाड्याने काढला आहे. म्हणून आमचा हा सुखद दिवस उपस्थित आहे. औषधाला केलं गोळ्या त्याच्याकडे बसत नाही, पटकन मिळून घेतो. तसं ज्या घटना घडलेल्या असतात त्या घटना त्यांनी घेऊन घेतल्या आणि त्याच्यातून मार्ग काढला आणि आजचा हा चांगला दिवस आपल्यासमोर आला. खरं म्हणजे शिक्षकी पेशा या दोनच लोकांना भेट, एक तर भाग्यवानला, दुसरा पैसा आणि वशन. पैसा आणि वशनाचं काम असतं. तुम्ही जे शिक्षक झाला ते भाग्यवान होतं. त्यामध्ये साहेब पाटील सुद्धा भाग्यवान, त्यांचं काम आता कोणाला सांगण्याची गरज नाही आहे. शिक्षकाला कोणी चांगलं म्हटलं पाहिजे, शिक्षकाला मुलांनी चांगलं म्हटलं पाहिजे. कारण वयाने मोठी झालेली माणसं कमी अधिक प्रमाणात लाभायला असतात. कोणाला काय सांगितलं भरोसा होतो. वैज्ञानिक चांगलं मोठा चांगला पण वाईट होतं. तो मुलं हे प्रामाणिक असतात, त्यांचं मूल्य मात्र खरं असतं. त्यांनी जर शिक्षणाला चांगलं म्हटलं तर तो खरा शिक्षण. तर इथे दोन लोकांनी सांगितलं ना, शिक्षकाने सांगितलं की ते एका मुलीने भाषण दिलं, ते कोणी शिकवलं, मॅडमने शिकवलं.